हे मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे तेजसच्या दुनियामध्ये. सो आम्ही गावाला आलेलो, तुम्ही लास्टवाला ब्लॉग बघितला. सो आता आम्ही चाललो आहेत फिरायला. येस, गावाला येऊन फिरायलाच जाणं इज मॅन्डेटरी. आम्ही आता तुळजापूर, सर्वात अगोदर कोल्हापूरला जाणार आहोत. कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं दर्शन करणार. सो आता आमच्या बीडपासून ते जवळपास बाय हायवे 445 म्हणजे 450 किलोमीटर आहे. सो पहिला आम्ही तिकडे जाणार, त्याच्यानंतर मग अजून डिसाईड करणार की आपली एक गाडी की दुसरी गाडी. ओके, आमच्या शेळ्या वगैरे. शिव काय रे, आपल्याला म्हणा चला फिरायला. आपा कुठे जायचं, सुटलं गुतलं लक्ष राहून द्या. सो मस्त गाडी रिवर्स घेतली आणि मजा आली. म्हणजे इकडनं रिवर्स वगैरे गाडी चालवायची मजाच वेगळी आहे. शिवला भीती वाटते, आई येतच नाही, मी त्याला घेऊन एकट्यालाच चाललोय. तसं नाही बाळा, आई येते. कुठे जायचं आपल्याला? होय शिव, गरमी आहे बाबा गावाला. चला चला आता गाडी वगैरे थोडं बाहेर चालवतो, नंतर ताज्या घेतील. चला, गणपती बाप्पा मोरया. आमच्या प्लॅनमध्ये झालाय चेंज. आम्ही कोल्हापूर ड्रॉप, आता डायरेक्ट पंढरपूर. असंच पोपट. सेकंडला प्लॅन चेंज होतो. सेकंड आता अजून पण काही होऊ शकतं. सो आता वाजले आहेत 12:08 झालेत आणि आम्ही फर्स्ट ब्रेक घेतला आहे CNG भरण्यासाठी. कारण की आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की पंढरपूरला जाणार होता, आपण तिकडचा प्लॅन कॅन्सल केला आहे कोल्हापूरचा. सो आता CNG भरतो तिथं. लोणकस नशिबाने CNG आहे. आणि पूर्ण फॅमिली तर रस प्यायला ये म्हणे, माय रस प्यायला. बाबा, आजी इथं ह्या गाडीत येतं. आजी बसते येतो. चल, ध्रुव मस्त झोप काढत आहे आता. आज दुसऱ्या गाडीत कसं वाटतं झोपल्याला? आम्ही तर मस्त गाणे नाही ऐकत, काही नाही. आम्ही असंच येतो. कीर्तन ऐकतो का? कीर्तन काय करते कीर्तनातलं? मिशी आली तुला? मिशी ए शिव रस कसा आहे? पिऊ दे मला, पिऊ दे. चला आता मी गाडी चेंज करतो. मी इथं बसतो. हा, ते त्या गाडीत, मी इथं, आणि ते त्या गाडीत. चला. आजी कसं वाटतंय? लय भारी वाटतं. कुठं चालला तू? पप्पा तू कुठं चालला? जे करायला चालला. पण ना गरमी किती आहे आणि ते लोक किती स्लो चालत आहे. आली गाडी आली. चला आता वाजले 2:15 अडीच झालेत आणि हॉटेल श्रीनाथ त्याला आपण जेवायला थांबलोत. भूक लागली, बोलतात ना, आधी पोटोबा आणि मग विठोबा. चला जेवायला. तू घेतला? हां, भारी पापड.
एवढं सुंदर जेवण होतं ना मित्रांनो. मी पण तुम्हाला ना ह्याचं लोकेशन शेअर करेल. ज्यावेळी तुम्ही पंढरपूर साईडला वगैरे असणार ना तर ह्या साईडला नक्की या. हे बघा हे हॉटेल आहे. जेवण करून आमचे हे लोक निघालेत आता. जेवण कसं होतं ना? एकदम बेस्ट. आता लगेच निघायचं आहे. सगळे पोटभर जेवलेत. आता साक्षी इकडे गेले. आईस्क्रीम. बाबा पोटभर जेवले का? हां बाबा जेवले. चला हे बघा हे हॉटेल आहे. विचारलं बाबाला, विचारलं. बाबा म्हणले छान हॉटेल श्रीनंद. एवढं सुंदर आहे ना मित्रांनो. बघा ना व्ह्यू बघा किती भारी. होय आई जेवण कसं होतं ते बघ. पहिलं लगेच काही ना काही सांगणारच नाही आवडले. चला हां आईस्क्रीम खा मग आता. चला नक्की या तुम्ही पण नक्की. आम्ही ना सगळं याचं लोकेशन टाकतो आणि यांचं इंस्टाग्राम पेज पण आहे तर तुम्ही फॉलो करा. आणि हे पेड प्रमोशन नाही, ॲक्च्युली लिटरली जेवण खूप चांगलं होतं. A few moments later. सो आम्ही फायनली पंढरपूरला पोहोचलोत. आता 4 वाजलेत. 4 वाजता पंढरपूरला पोहोचलोत आणि आता चंद्रभागेच्या नदीवरती आलोय. इकडं स्नान करणार, सगळी पापं धुणार. तुम्ही पण पापं धुवून घ्या जेव्हा पंढरपूरला येणार. ठीक आहे. बाबा काहीच माहित नाही कुठं काय होतंय काय नाही. तिकडं करू. गर्दी खूप आहे आज रविवार आहे त्याच्यामुळं आणि धोंड्याचा महिना आहे त्याच्यामुळं गरमी होते. गर्दी खूप आहे. अरे हात काढ ना. सो गर्दी वगैरे आहे. त्या गर्दीपासून आपल्याला काय बोलते काय नाही खूप ऊन आहे बाबा. 4 वाजताचं पण ऊन. एवढं ऊन आहे. 40 डिग्री 41 डिग्री 42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. खूप बेकार. आता मस्तपैकी आंघोळ करायची. गरमीमुळे घेतले बेकारून एकदम बेकारून. तुम्हाला एक मस्तपैकी दाखवतो इस्कॉन टेम्पल इकडचं. जे इस्कॉन टेम्पल आहे ते पहा. इस्कॉन टेम्पल. ही आमची लाडली, ही आमची लाडली आली, लाडली आली, लाडली आली, लाडली आली, लाडली आली. डुबकी म्हणलं का डुबकी? हात वरती करा. चला डुबकी, चला तू डुबकी घ्या, डुबकी डुबकी घ्या, सगळे सगळे डुबकी घ्या.
आमच्या मस्तपैकी आता आंघोळ्या वगैरे झाल्यात. आम्ही गाडीत बॅग वगैरे ठेवून आलो. आता दर्शनाच्या रांगेत जायचं. आता किती वेळ दर्शनासाठी जाईल याचा काही एक आयडिया नाही आहे. तरी पण बघूया किती दर्शन. आता वाजलेले आहेत 5 वाजता लाईनीला लागणार आहोत. त्या हिशोबाने बघू किती दर्शन होते. आणि ही आहे चंद्रभागा जी तुम्हाला दिसते. तुम्ही सगळ्यांनी ज्यावेळी येणार तर नक्कीच तुम्ही दर्शन तर घेणारच. पण म्हणजे अप्रतिम असं ह्या टायमाला उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये पाणी सोडलं आहे पाटाचं, त्याच्यामुळे एवढं पाणी आहे. म्हणजे आमचं नशीब चांगलं होतं की आम्हाला आंघोळी करायला भेटल्या. चला 5 वाजले. अनिकेत शेड आमचे मित्र पंढरपूरचे चळेगावाचे सन्माननीय भावी सरपंच आमदार साहेब भेटले आम्हाला. कसं आहे ना कसे नारळ पाणी घेऊन आलाय आपल्याला. आणि पाणी चांगलं आहे का? नाही काय करायचं मग आता?